नवरी परत कर नाहीतर तुझ्या वडिलांचा जीव घेऊ, त्यांना जीवानं मारू. ही धमकी एका नववराला भेटलेली आहे. आणि का भेटली ही धमकी? त्यानं जिच्याशी लग्न केलं ती एक बनावट वधू होती. ती त्या टोळीला भेटली नाही, ना ती तिच्या सासरी होती इकडच्या, ना त्यांच्याकडे आली. म्हणून यांनी वराच्या घरी जात त्यांना मारहाण केली, त्याला त्याच्या वडिलांना आणि वडिलांना घेऊन त्याचं अपहरण झालं. प्रकरण कुठचं आहे? तर प्रकरण आहे वाशिमचं. पूर्ण प्रकरण पाहूयात, पण त्याआधी नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. वाशिममधल्या रिसोडमध्ये पहाटे पहाटे एक गाडी आहे, रस्त्याच्या बाजूला उभी असते संशयास्पदरित्या. कारण काय? तर त्या गाडीची काच जी आहे ती फुटलेली असते. ही काच फुटलेली असते. पोलिसांना माहिती मिळते की अशी एक बेवारस जी कार आहे ती वाशिमच्या रिसोडमधल्या एका रोडवर आहे. पोलीस तिथं पोहोचतात, तपास करतात आणि मग तपासात जे पुढे येतं तेच हादरवून टाकणार आहे. कारण अशा गुन्ह्यांची आपल्या तरी अजून तरी पाहण्यात असे गुन्हे महाराष्ट्रात नाही आहेत. हे युपी बिहार साईड इकडे जास्त असतात, पण आपल्या इकडे हे पहिल्यांदाच घडलं किंवा घडले असेल. मात्र आता रिसोडमध्ये जे घडलं खूप एका गावात घडलेली घटना आहे. असं नाही की कुठं मोठ्या शहरात वगैरे, एका गावात घडली आहे. रिसोडच्या रस्त्यावर एक गाडी उभी होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले. बघता बघता अख्ख्या गावात, अख्ख्या रिसोडमध्ये ही गोष्ट पसरली. बघ्यांची गर्दी तुफान झाली. लोक त्या गाडीभोवती गर्दी करू लागले. प्रत्येकजण आपला तर्कवितर्क लावतोय. कोणी म्हणतोय की अपघात, कोणी म्हणतोय घातपात, कोणी म्हणतोय लूटमार, तर कोणी म्हणतं वादविवाद झाला असेल आणि म्हणून काही झालं असेल. मात्र पोलिसांनी तपास केला आणि डोक्याला हात मारायची वेळ. कारण काय? बोगस नवरी परत न आल्यानं, सापडत नसल्यानं त्या टोळीतल्या इतर सदस्यांनी नवरदेवाच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांचं अपहरण केलं. आणि प्रकरण कधी घडलं? तर 14 डिसेंबरला ही जी कार आहे ती सापडली होती. 10-12 जणांच्या टोळक्यानं या कारवर हल्ला केला होता. आता हे लक्षात घ्या की ही जी कार आहे हिच्यावर 10-12 जणांनी हल्ला केला. या कारचा आणि त्या नवरदेवाचा किंवा त्यांचा काहीच संबंध नाही आहे, पण मारहाण करणारे तेच आहेत ज्यांनी नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण केलं. तर आपण या गाडीवर शेवटी येऊयात. तर काय आहे की या रिसोड जवळच एक आसेगाव पेन नावाचं गाव आहे. या गावात काय झालं की काही लोकांनी एका घरावर हल्ला केल्याची बातमी पोलिसांना कळली. पोलीस तिथं पोहोचले. मग त्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. मग पोलिसांना कळलं CCTV वगैरे पाहून की 3 गाड्या आहेत ज्यातून लोक आले होते आणि याच त्या 3 गाड्या होत्या ज्यांनी ती गाडी जी आहे ती गाडी फोडली होती. मग आता काय झालं की याच घरात, ज्या घरात मारहाण झाली त्याच घरात काही दिवसांपूर्वी एक लग्न झालं होतं असं पोलिसांना कळालं. आपण जिच्याशी लग्न केलं ती वधू एका टोळीचा भाग आहे, ती बनावट आहे आणि ती पळून जाण्याच्या तयारीत आहे. हे नवरदेवाला कळलं. जसं हे नवरदेवाला कळलं, तो काही करायच्या आधी ही नवरी त्याच्या घरातून पळून गेली, गायब झाली. मात्र ती गेली तर काय झालं की ती तिकडे त्या टोळीकडे पण नाही गेलं, म्हणजे टोळीला पण ती सापडली नाही आणि या घरात पण ती नव्हती. मग काय झालं? 14 डिसेंबरला पहाटे 3 गाड्यांमधनं 10 ते 12 लोक जे आहेत ते यांच्या घरी आले. खानजोडे असं त्यांचं नाव आहे, दीपक खानजोडे त्या नवरदेवाचं नाव. त्या खानजोडेंच्या घरी आले आणि त्यांनी वराच्या वडिलांचं अपहरण केलं. त्याच्या मामाच्या गावी जाऊन त्यांच्या इथंही मारहाण केली. पण जाताना यांनी त्या नवरदेवाला सांगितलं, आमची वधू जी आहे, नवरी जी आहे ती आम्हाला परत कर आणि वडिलांना घेऊन जा. वधू परत आली नाही तर तुझ्या वडिलांना जीवानीशी ठार मारू. आता ही धमकी दिल्यानंतर हे लोक गाड्यांमध्ये बसले 3 आणि रस्त्यानं चालायला लागले. जसे हे लोक रस्त्यानं जायला लागले यांना वाटलं की मागून आपला कोणीतरी पाठलाग करतंय. असं वाटल्यानं त्यांनी ती गाडी अडवली. त्या गाडीतल्या लोकांना मारलं. 10 ते 15 हजार रुपये त्यांच्याकडून लुटले. मात्र त्या गाडीतल्या लोकांचा आणि या वराच्या घराचा काही एक संबंध नव्हता. त्यांना उगाच मार खावा लागला या टोळक्यांचा. ती गाडी होती नांदेडची, जी गाडी यांनी फोडली किंवा पाठलाग करतो मारहाण केली. आणि ही तीच गाडी जिथून आपण सुरुवात केली होती. पोलिसांना ही गाडी सापडली म्हणून. पोलिसांनी मग काय केलं की CCTV CDR जे आहेत ते तपासले आणि त्याच्या सहाय्यानं त्यांनी या टोळक्याचा शोध घेतला. या टोळक्यांचं जे लोकेशन आलं ते आलं होतं अहिल्यानगर. म्हणजे पहाटे हे सगळं केलं त्यांनी आणि ते पळून गेले. दुसऱ्या दिवशी ते अहिल्यानगरमध्ये होते. पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांना SPंशी संवाद साधला आणि त्यांना जे आहे अटक केली. आता यातल्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांना वाशिमला आणण्यात आलं. त्यांना आता न्यायालयात जे आहेत ते सादर करण्यात आलं. तर असं होतं हे प्रकरण. एक बनावट नवरी आणि ती पळून गेली. फक्त ती तिच्या टोळीजवळ जाऊ शकली नाही, टोळीला भेटली नाही म्हणून टोळक्यानं नवरदेवाला आधीच फसवलं, वरून मारहाण, दमदाटी आणि अपहरण सुद्धा. अशा गंभीर प्रकरणांपासून सावध राहा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.